हॅलो नमस्कार, मी अर्चना तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला ना पेरूबद्दल थोडीशी माहिती देते बरं का. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अर्चना साबळे 2.0 या चॅनलला ना सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवीन माहितीसाठी जॉईन करून घ्या बरं का चॅनलला. तर पेरूबद्दल मी थोडीशी माहिती देते तुम्हाला. पेरू हे फळ कशावर उपयोगी आहे आणि हे पेरूचे पानं हे कशावर आपल्याला उपयोगी पडतात हेही सांगणार आहे. सर्वात प्रथम आधी आपण ह्या पेरूच्या पानांची माहिती घेऊया बरं का. पेरूचं पानाचे फायदे म्हणजे असे आहेत की आपले दात दुखत असतील, आपली दाढ सुजलेली असेल, हिरड्यांना तसं नाही का सळसळ वगैरे करत असतील तर त्यासाठी नाही पेरूचं पान आहे ना खूप छान असं उपयोगी आहे बरं का. हे कवळं पेरूचं पान असतं बघा. तर ह्या कवळ्या पेरूच्या पानाला काय करायचं, झाडावरनं तोडून आणायचं आणि असं छान असं पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये ना थोडंसं ना मीठ टाकायचं बरं का. आणि 1-2-3 मिनटं ना त्याला ना पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं बरं का. आधी तसंच खायचं नाही, कारण की याच्यावर ना आपल्या उघड्यावर असल्यामुळे ना याला जंतू वगैरे बसलेले असतात. तर हे असं स्वच्छ असं धुवून घ्यायचं बरं का. हे पेरूचं पान बरं का मी तुम्हाला सांगते. आणि त्यानंतरच हे पाणी ना आपण खायचं. तर हे तुम्हाला सांगते कशासाठी उपयोगी. हे आपल्या तोंडात जे छाले वगैरे येतात बघा, ज्याला आपण आल्सर वगैरे म्हणतो नाही का, तोंड येणं वगैरे पण म्हणू शकतो त्याला आपण. ज्यांना वारंवार उन्हाळ्याच्या दिवसात तोंड येतातच, ज्याच्या अंगात उष्णता असते ना त्यांना वारंवार तोंड येण्याची शक्यता असते. तर त्यांनी ना तोंडासाठी ना हे ना खरंच खूप गुणकारी हे पान आहे. तर हे नक्की तुम्ही खात चला. ज्यावेळेस तोंड येईल ना तुमचं त्यावेळेस हे पान खात चला. एवढंच नाही तर शुगर कंट्रोल राहते ह्याच्याने बरं का. तर शुगरसाठीही खूप महत्त्वाचं आपलं हे पेरूचं पान आहे. तर शुगरसुद्धा ह्याने ना कंट्रोलमध्ये राहते बरं का. तर त्यानंतर ना आपल्या तोंडाला जे छाले येते त्याच्यासाठीही खूप उपयोगी. आपली दाढ दुखत असेल तर त्याच्यासाठीही खूप उपयोगी. आपले दात दुखत असतील तर त्याच्यासाठी खूप उपयोगी आहे. आमावस्यापोटीही ना तुम्ही ना रोज एक पान खात चला. पेरूचं झाड असं नाही की भेटत नाही, प्रत्येकाच्या दारात हे पेरूचं झाड आहे आणि गावाकडे तर भरपूरच आहे. त्याच्यामुळे हे छोटे छोटे गोष्टी तुम्ही करून बघा, नक्कीच फायदा भेटेल बरं का तुम्हाला ह्या पेरूच्या पानापासून. आणि बरेच छोटे छोटे खूप असे उपाय आहे, पण माणसं करत नाही आहेत ह्या गोष्टी बरं का. तर एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या तोंड जर वारंवार तोंड येत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हे करून बघा, एकदा खाऊन बघा. आणि त्याच्यानंतर ना आपण जाऊया आपल्या ह्या पेरूच्या मोठ्या पानाकडे. आधी आपण कवळ्या पानांकडे गेलो होतो, त्यानंतर ना आता आपण जाऊया पेरूच्या मोठ्या पानांकडे. म्हणजे पेरूचा असा एकही भाग नाही की तो उपयोगात येत नाही आहे. प्रत्येक भाग हा पेरूचा उपयोगात येतो आपल्यासाठी बरं का. त्यानंतरनं हे जे पेरूचं पान आहे बघा, तर हे पेरूचं पान, ह्या पेरूच्या पानाला पण स्वच्छ असं पाण्यात धुवून घ्यायचं बरं का. तसंच वापरायचं नाही, कुठलेही पदार्थ झाड वस्तू घेताना तसेच वापरायचे नाही डायरेक्ट. ते थोडेसे एकदा धुवून घ्यायचे स्वच्छ पाण्याने. आता मी तुम्हाला डेमो म्हणून दाखवते, बाकी तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकताच, प्रत्येकजण घेतच आहे. त्या पानाला नुसतं असं चुरगळायचं तुम्हाला सांगते. चुरगळल्यानंतर तुमच्या हाताला म्हणा, पायाला म्हणा, तुमच्या ज्या भागावरही तुम्हाला येत असेल ना खास, त्या भागावर ह्या पानाने नुसतं असं चोळायचं. आता मला दाखवायला नाही आहे, माझ्याकडे दुसरं साधन नाही आहे की तुम्हाला मी दाखवू शकेल, मोबाईल धरायला कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट असं दाखवते करून, की जिथेही तुम्हाला खाजव येत असेल त्या भागावर तुम्ही हे पेरूचं पान आहे ना असं चोळून घ्यायचं. हाताला असू द्या, पाठीला असू द्या, पायाला असू द्या, कुठेही असू द्या. तुम्हाला वारंवार जर खाज येत असेल तर त्यासाठी हा उपाय खरंच खूप गुणकारी आहे. खाजव येत असेल तर त्या ठिकाणी चोळायचा. त्यानंतरनं तुम्हाला आहे ना असे पांढरे चट्टे वगैरे चेहऱ्यावर येत असतील बघा, म्हणजे जे नाही का आपले काय त्याला म्हणतात, मला तर त्याचं नाव आठवेना बघा, नायटा वगैरे म्हणतात बघा. नायट्यावर सुद्धा तुम्ही हे पान जरी रगडू चोळून लावलं ना तरी हळूवारपणे नायटा जातो बरं का ह्याने. पेरूच्या पानात एवढा गुणधर्म आहे. खरंच पेरूचं पान आहे ना खरंच खूप उपयोगी आहे. पेरूच्या मुळापासून, पेरूच्या खोडापासून ते पेरूच्या पानापासून ते पेरूच्या फळापासून इतके फायदे आहेत ना पेरूच्या झाडाचे, तुम्हाला मी सांगते खूप फायदे. फक्त तुम्ही करून बघा एकदा. हे 2 झालेत आपले बरं का. आता एक लहान पान, एक मोठं पान. आणि आता आपण जाऊया पेरूच्या फळाकडे. तर पेरूच्या फळाचा फायदा काय आहे. पेरूच्या फळाने ना शुगर लेवल कंट्रोल राहते. शुगर लेवल एकदम मापात राहते. एक पेरू रोज तुम्ही आहारात घेत चला. त्यानंतर ना पेरूचा दुसरा फायदा आहे की पेरूमुळे ना बुद्धी ही तल्लख होते. पेरूचा फायदा असा आहे की पेरूच्या फळामध्ये बुद्धी एकदम तल्लख होते, बुद्धी स्मरणशक्ती वाढते. लहान मुलांना तर आवर्जून आपण ना हे एक पेरूचं फळ नक्कीच खायला द्या, खरंच सांगते. आणि गरोदर माता असतील तर गरोदर मातांनी सुद्धा हे फळ ना आवर्जून खाल्लं पाहिजे. खरंच सांगते, जे आपण खातो ना तेच आपल्या लहान मुलांपर्यंत पोचतं. त्यामुळे तुम्ही हे खात चला. आणि जर गरोदरपणात जर खाल्लं ना तर तुमच्या खरंच मुलांची बुद्धी, तुम्हाला सांगते, इतकी छान ग्रोथ होईल त्या बुद्धीची. इतके छान मुलं चंचल होतात आणि खूप
म्हणजे हुशार निघतात बरं का पेरू खाल्ल्याने, कारण की इतकं त्या पेरूच्या फळामध्ये हे. आणि त्यानंतर ह्या फळामध्ये मोसंबी, संत्री जे असते ना, त्यात जे घटक असतात ना, त्याहीपेक्षा पेरूच्या फळामध्ये जास्त घटक आहेत बघा. विटॅमिन सी हा पदार्थ भरपूर प्रमाणात आहे ना, तर ह्याच्यामध्ये आहे बरं का, पेरूच्या फळामध्ये. त्याच्यानंतर जर जुलाब लागत असतील तरी तुम्ही हे पानं खाऊ शकता आणि पेरूचं फळही खाऊ शकता, तर तुमचे जुलाबही थांबू शकतात. त्याने 100% जुलाब थांबतात पेरूने. आणि त्याच्यानंतर बद्धकोष्ठता असते बघा, ज्यांना बद्धकोष्ठता असते ना, त्यांनीसुद्धा पेरूचं फळ खा आणि आपल्या शरीराला निरोगी बना. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास शेअर करा आणि अर्चना साबळे 2.0 या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.